हाय मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 20 गणपती दाखवलेले होते मोठ्या मोठ्या मूर्तीचे. ह्या व्हिडिओमध्ये मी बाकीचे मोठ्या मूर्ती तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आजच्या व्हिडिओचा आम्ही पहिला गणपती बघायला आलो आहे. तो म्हणजे लोअर परेलचा लाडका. लोअर परेल स्टेशनच्या बाहेर आहे. गणपती दाखवतो. सागर पवार आहेत आमच्याबरोबर. सागर आहेत आमच्यासोबत आज आणि तुषार आहेत आमच्यासोबत आज. इथे 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 आम्ही दुसरा गणपती बघायला आलो आहे. तो म्हणजे हुकमिलचा राजा. हुकमिल लोअर परेल साईडलाच आहे. करी रोडच्या पाठीमागे बसतो. आम्ही तुम्हाला हा गणपती दाखवतो. इकडे आतमध्ये तो तुम्हाला मी गणपती दाखवतो. आता हुकमिलचा राजा बघितल्यानंतर आम्ही चाललो आहे गणेश गल्लीला, मुंबईच्या राजाला. तिकडे जाऊन तिकडचा गणपती आम्ही तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. 22 फूट. फुलानी आहे. 5 जण एकच तरी मोठी छोटा गेला ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची. ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची. ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची. मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची. 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 ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची. ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची. मुंबईच्या राजा गल्लीचा गणपती बघितल्यानंतर आम्ही चौथा गणपती बघायला आलो आहे, रंगारी बदक चाळ. चला सरळ 5 आहे. अरे 5ची लाईन कशाला येतोय? 5 कशाला पाहिजे आपल्याला? आपण नॉन पासने जायचं.
मी आता मध्य भायखळ्याचा गणपती बघायला चाललो आहे. मध्य भायखळा सार्वजनिक नसतो मंडळ भायखळा स्टेशनच्या बाहेर बसतो. लाईटी कशाला खाते गणपती आतमध्ये. आता आम्ही ताडदेवचा राजा बघायला चाललो आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या बाहेर बसतो. मला गणपती दाखवतो मी. हा गणपतीचा गेट आहे. आता तुम्हाला मी गणपती दाखवतो. ताडदेवचा राजा बघून झाल्यावर आम्ही चाललोय ताडदेवचा विघ्नहर्ता बघायला. ताडदेवचा विघ्नहर्ता बघितल्यानंतर आम्ही आलो आहे सेल्टर रोडचा राजा बघायला. ग्रँड रोड स्टेशनच्या बाहेरच एक्झॅक्टली बाहेर बसतो. बघा हा गणपती आहे. तुम्हाला दाखवतो आता गणपती आतमध्ये. मोठी मूर्ती आहे खूप. अभी 500 जाते. त्याला बोलू नको तयार होईल लगेच. कसा आहे तुषार? माझ्या व्हिडिओमध्ये हा गणपती आहे माहिती तुम्हाला? हा बघितला. सेल्टर रोडचा राजा बघितल्यानंतर आम्ही आलो ग्रँड रोडचा महागणपती बघायला. ग्रँड रोडचा महागणपती 35 फुटाची मूर्ती आहे. मी तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर मूर्ती आणि खूप मोठी मूर्ती आहे. 35 फूट. हा कसं जातो बॅक साईड आहे. हा ना मला तिथे हो. एवढी झोप येताना ही सागर दादा आमच्यासोबत व्लॉग करायला आलेले आहेत. खूप झोप येते यांना तरी पण आले. महागणपती बघून झाल्यानंतर मी आलेलो आहे इकडे माटीपुराचा बाप्पा बर्फाने बघायला, जो आहे 38 फूट 38 फुटाचा गणपती आहे. खूप चांगली मूर्ती आहे. मी तुम्हाला दाखवतो. नमो विश्वकर्ता
मी आलो आहे खेतवाडीला. खेतवाडीचा महाराजा बघायला, जसं त्याला मुंबईचा महाराजा पण म्हणतात. 11वी गल्ली, 47 फूट उंच मूर्ती मी तुम्हाला दाखवतो आता. मुंबईचा महाराजा बघितल्यानंतर आम्ही चाललो खेतवाडीचा राजा बघायला. खेतवाडीच्या लाईनीमध्येच आहे, दाखवतो तुम्हाला. ती पण खूप मोठी मूर्ती आहे. सामने चल सामने क्या कुणाल पाटील. ये लक्की ये सामने नाही होऊ शकत रे. बघितल्यानंतर आम्ही चाललो खेतवाडीची सुखकर्ता बघायला. 3री क्रॉस लाईन, ती पण खूप मोठी मूर्ती आहे. मी तुम्हाला दाखवतो ती मूर्ती. 30 रुपये बोलतो. माता पार्वती और श्री गणेश जी के तत्व से भरा हुआ रूप माना जाता है. इस पवित्र भारत भूमि पर बड़ी तादाद में कर्तव्य परायण और साहसी नारियों ने जन्म लिया, जैसे कि झांसी की रानी लक्ष्मीबाई, हिंदू धर्म रक्षक श्री छत्रपति शिवाजी महाराज जी की माता जीजाबाई, सिंधुताई सपकाळ तथा मदर टेरेसा. चला लवकर मित्रांनो, लवकर चला. खेतवाडीचा सुखकर्ता बघल्यानंतर आम्ही आलोय मुंबादेवीचा गणराज बघायला. खूप छान मूर्ती आहे. आम्ही मूर्ती दाखवत होता. मुंबादेवीचा गणराज बघितल्यानंतर आम्ही आलो अखिल चंदनवाडी गोड गणपती बघण्यासाठी. दाखवतो तुम्हाला गणपती, मस्त गणपती.
सकाळचे 6 वाजलेत आणि अखिल चंदनवाडी बघितल्यानंतर आता आम्ही आलोय कुलाबाचा युवराज बघायला. खूप मोठी मूर्ती आहे, मस्त मूर्ती आहे, दाखवतो तुम्हाला मी.